हरिओम. आज मंगळवार 18 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत ते की प्रपंचात भगवंताचं अनुसंधान ठेवा. ऐकूया. तुम्ही इथे इतके जण जमला आहात, त्यापैकी कोणीही मला सांगावं की आपली ही सर्व धडपड कशा करता असते? प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो, प्रपंचात सुख मिळावं असं सर्वांना वाटत असतं आणि त्याकरता जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळालंय? ज्याला मिळालं असेल त्याने तसं सांगावं. कोणी म्हणतो की माझ्याजवळ संपत्ती आहे पण संतान नाही. कोणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कोणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईल. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते ना. म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणं शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झालाय का? प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसलं मागता? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावं. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो अगदी सोपा आहे. तो म्हणजे प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे असं म्हणा. म्हणजे झालं. हे दिसायला सोपं वाटतं की नाही, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे बरं. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचं नाही. याकरता रामाला अनन्य भावाने शरण जावं, म्हणजे त्याची कृपा होईल बरं. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ते काम करीतच असते. आपण त्याला आपल्या शंकेनी ती झाकून टाकू नये. आपण भगवंताला म्हणावं, भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच हा तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईल. अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावं. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटतं. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचं नाही आणि ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम. जे संतांनी सांगितलं आहे तेच मी सांगतोय. ते सत्य आहे असं मनापासून समजा. खरोखर राम तुम्हाला सुखी करील. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचं म्हणजे भगवंताचं प्रेम खात्रीनं लाभेल. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.